माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, मराठी साहित्यात अजरामर ठरलेल्या आणि साहित्याच्या पटलावर आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या महत्त्वपूर्ण साहित्यकृती मी माझ्या चॅनलच्याद्वारे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अशीच एक वेगळेपण असलेली कथा, ग्रामीण कथा मी आज आपल्यासमोर त्या कथेचे अभिवाचन करणार आहे. कथेचे नाव आहे नागिन आणि लेखक आहेत चारुता सागर. कथेतील चंद्राचा अंत आपल्या मनाला कसा चटका लावून जातो, त्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया नक्की अशाच दर्जेदार अस्सल कथांचा स्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग ऐकूया चारुता सागर लिखित ग्रामीण कथा नागिन. वाटण याचं आता भ्याच वाटते बघा. कसलं ग आणि कसलं? ती बया आली की पुन्हा आडवी. तुका पाचुंदा पुन्हा आला म्हणून बरं, नाहीतर आज काही धडगत नव्हती. एवढं आल्या आल्या बोलली. मग भाकरी खाली ठेवली, त्यावर चुंबळ ठेवली आणि फुरसं चावल्यावाने काळवंडून उभी राहिली. खरं म्हणजे तिला आतून हुंदकं आलं होतं. बापूचा सारण्याचा हात ढिला पडला. तो तिच्याकडे बघू लागला. तिचा मावळलेला चेहरा, भुईला पडलेली नजर, धामणीला पाहिलेली म्हस वांगावरून उभी राहते तशी ती राहिली होती. पुढं काय न बोलता गप्प झाली होती. दादा, भाकरी आली का? हळदीच्या दारावरून धाकट्या भावाची हाक आली. होय होय आली. अवधान नव्हतं पण आवाज गेला. मग वड की मोठ? दिस बघ कुठल्या कुठं आलाय. रोजच्यापेक्षा आज भाकरीला उशीर झाला होता. उणं विहिरीत उतरली होती. कळंबाच्या बेटाची सावली धावावर पसरली होती. बापूने एक दोनदा तिच्या वाटेवरती दृष्टी टाकली होती, पण ती कुठं दिसली नाही. बायला, मी एवढा उशीर का? त्याचा त्यालाच प्रश्न पडला. पांदीच्या वाटेनं मळ्याकडं जायचं म्हटलं की तिच्या अंगावर काटा येतो. तिला नको वाटतं, पण स्पष्ट बोलायचं कसं आणि नाही तर कसं म्हणायचं? आपल्याच धाल्याची भाकरी घेऊन जायला. सासूनं भाकरी बांधून ठेवली, पुढं ठेवली, तरी ती रेंगाळली. बाहेर अंगणात गेली, परत आली. सोपा लुटावा तर सोप्यात केर नाही, पडवी लुटावी तर पडवीतही. कोपऱ्यातल्या साळुत्यावर स्थिरावलेली नजर थारोळ्यातल्या तव्यावर गेली. तवा भांडं उचललं आणि नाणीवर बसली. राहू दे ते, त्याचा आता काय थटलंय ग घासत बसाय. देश बघ कुठं आलाय, तो न्याहारी कवा करायचा. हातातलं काम अर्ध्यावर तसं कसं टाकायचं. तवा भांडं घासलं, फळीवर पालतं घातलं व पदराला हात पुसत बाहेर आली. तोवर शाळेतनं अंजीत टपकली. आज शनिवार होता, तिला बरं वाटलं. चला वंच, तेवढी भाकरी देऊन येऊ आणि सांच्याला दोडकी भेंडी काय सापडतात का ते बी बघू. तिचं आणखी काय काम ग? एका कामाला दोघी जणी. ती येईल मागणं मसरं घेऊन, तू हो पुढं. मला एकटीला भ्या वाटतं, बोलायचं कसं? वाटेने माणसं येत्या ती जात्या ती, मला तर काय लांब आहे. अवघ्या 2 हाकावर. मुकाट्यानं खुट्टीवरचा धडपा ओढला, चुंबळ केली, डोक्यावर ठेवली, त्यावर भाकरी घेतली. जा लगा लगा, भुक्याजली असतील. गावकुसाबाहेरची नदी ओलांडली. ती पांदी वाटेला आली. कडणी चिल्लाराची जाळी, लोळंबीची झुडपं, आडमाप वाढलेली लिंबा बाबळीची झाडं, त्यात मातलेल्या दांगडीची वेली, गच्च झालेलं आभाळ भरून आल्यागत सकाळ दुपार सावली. तिचं काळीज धडधडू लागलं. पुढं पाऊल उचलता उचलना. काल ताणी संघ होती, परवा दिवशी मात्र आपण एकटंच होतो. जीव सारखा धुगधुगत होता.
बया पुढणं येते आहे की मागणं. आई ग! ती एकदम दचकली, जागच्या जागी खडी राहिली. फडी काढून ती निम्म्या अंगावर उभी राहिली. कासऱ्याच्या अंतरावर हाडळीसारखी पिवळी हाडूळ. आता कुठं काही नव्हतं. यमानं मृत्यूदंड टाकला का विजेचा लोळ तुटून पडला. फुश फुसकारली आणि पहिल्याहून ताट खडी झाली. तिला धड मागही सरता येईना, तशीच उभी राहिली मूठ मारल्यासारखी. अक्कासाहेब काजी असं उभं? मागणं आलेला मांगाचा रामजा म्हणाला. मग तिची छाती खालीवर झाली. डोळ्याची पापणी लवली. लवकर बोलता येईना. कसा कसा कोरडा पडला होता. तिला वाटलं त्याच्या आधी गळा पडावं नि मग बोलावं. ती बघ काळीन कशी फड काढून उभी आहे. ती माझ्या डाई पडली आहे. मी जाईन तिथं येते, सारखी माझ्या सुगावावर असते. आज तू होतास म्हणून मी वाचले. रामजा, तू आव घेऊन आलास बघ. पण यातलं तिला काही बोलायला झालं नाही. घसा अद्याप कोरडाच पडला होता. रामजानं पुढं पाहिलं. कुठं काही दिसत नव्हतं. वाट सपय होती. चला अक्कासाहेब, तो म्हणाला आणि आपण मोरं झालं. मध्ये पेंडभर अंतर राखून चालू लागला. पण त्याला उलगडा होईना. अक्कासाहेब अशा गांगारून का उभ्या होत्या? कशानं चिन्हभिन्न तर दावली नसतील. वाट सुमारच आहे. तात्या वाण्याची तरणी ताटी सून धुण्याला म्हणून वरच्या पानवाट्याला गेली आणि तिथंच खुडूक होऊन पडली. असते एखादी वेळ अशी सुमार. ती मागं गप्पच येत असलेली बघून त्याला वाटलं आपण बोलती करावी. कशाला भ्याली बिली असेल. तो दबकत खालच्या आवाजात बोलला. बापूसाहेब बघा भलतं उपार्ट. त्या दिवशी कसला नाग मारला. सकाळी गाव पांढरी अंगत करती या. आमचा मांगडा तर आजारी का बिजारी झाला. माझ्या बाबानं 2 वाव जनावर आणि ते बी माझाला आल्यालं त्याची छड काढली. माणूस जित्ता कुठला, मुंगसानं फोडल्यावानी फोडून काढील. गडीच वाघाच्या छातीचा. त्या दुपारी ती दोघं आंब्याच्या झाडाखाली होती. दावणीत टाकलेली वैरण खाऊन बैल स्वस्त रवंत करत बसली होती. मी थोडं गावाकडे जाऊन येतो असं म्हणून भाऊ गावाकडे गेला होता. आता कोणी येण्याची शक्यता नव्हती. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत लवणला होता आणि ती त्याच्या केसावर आपला हात हळुवार फिरवत होती. अशा वेळी तो अबोल होई तिच्याकडे एकटक बघत राही. एकाएकी तिचं डोळं दिपलं. समोरच्या मोकळ्या बेवडात सकाळची किरणं पडलीत की सोन्याचं दोरखंड. एक पुढं एक मागं चकचकतंय, लखलखतंय आणि धावल तसं जास्त उठून दिसतंय. ते बघितलं का? ते बघा समोरच्या. तिने त्याला हलवीत बोटानं धावलं. पापणी न लवता तो बघू लागला. गोपण धोंड्यावाणी ती सुटलेली आणि तो मागं लागलेला, जाणीव हरपलेला. दात ओठ खात तो पुटपुटला, उठून उभा राहिला. त्याच्या पाठी बिलगून चंद्राही उभी राहिली. सापाची ती भलतीच भित्री होती. तोंडानं कोणी साप म्हटलं तरी तिचं अंग शहारून येई. लहानपणी तिच्या अंतरुणावर तुळईवरचा साप पटकन पडला होता. काय पडलं म्हणून बघावं म्हणून आईनं उशाचा दिवा मोठा केला तर सापाचं भेंडुळं पोरीच्या अंगावर पडलेलं. मेली ग माझी पोरगी. दोन्ही हातात डोकं धरून ती ओरडली तशी चंद्रा किंचाळून उठली. काकू काय झालं म्हणत गल्ली जागी झाली. चंद्रा आईला धरून उभी होती. हातपाय लटपट कापत होते. किलकिल्या डोळ्यांनी बघत त्या मातकट बाणाच्या सापानं आपलं मुंडकं वर केलं. साप साप, काकूच्या घरात साप. सगळा कालवापोट झाला. लोहाराच्या परसानं त्याची मानगुटी हळूच चिमटीत पकडीत धरली. भेंडुळं मागं सुटत गेलं. गुरवाच्या पांडानं हातातल्या टिकाऱ्यानं बदाबदा ठोकलं आणि तसंच उचलून बाहेर फेकलं. पण चंद्राच्या अंगाला तो अजून वेटाळून आहे. साधा दोर दिसला तरी ती दचकन दचकते.
आणि याउलट बापूचं मुंगसा इतकाच त्याचा सापाशी वैर. साधं कोण साप म्हटल्याचं कानावर आलं, अमक्या जागी साप निघालाय, तो धावलाच. मग बिळात असला तर धरून ओढणार, मैदानात असला तर ताणून मारणार. एकदा शेपटीला धरलेला निसटला, भिंतीच्या सांद्रीत शिरला, भिंत उकरून काढली, तळाला बसला होता. शेपटाला धरून हिसडा दिला आणि फट मैदानात फेकला. लेका, मी नाही असा मारायचा, ती माझी जात नव्ह, ये असा पडणं. सापाची तिथं वस्तीच होती. 21 अंड्याची माळ निघाली. कावळीच्या अंड्या एवढी अंडी बापूनं झेलत काढली. वर पाला टाकून जाळ केला. नुकतेच नाळ कापून टाकलेल्या अर्भकाच्या बोटावानी आळ्या वळवळत बाहेर आल्या. बायला धरून त्या महिनाभरात एवढी पैदास वाढली असती. तो लहान होता तेव्हा गावभर नागडं भटकायचा. कुठं मारून टाकलेला साप दिसला की त्याच्या शेपटाला धरायचा. पोरांना भीती दाखवायचा. आता आला आला असं म्हणायचा आणि पोरांच्या अंगावर टाकायचा. आई ग म्हणून पोरं ओरडायची आणि याला गंमत वाटायची. पोरं आईकडे जात तक्रार सांगत, बघा की हा तुमचा बापू कसा करतोय. आई बाहेर यायची. मुडद्या टाक म्हणते नव. रट्टा पाटीत बसायचा. मग खेळणं फेकल्यावानी साप फेकायचा, पण नेमकं पोराच्या अंगावर. अंग झाडत पोरं घराकडे धूम पळत. बस इथं बाहेर जाशील तर टांगडं मोडून ठेवीन. बापू गपगार सोप्यात बसायचा, पण त्याचं लक्ष वेधलेलं असायचं दारातल्या सापाकडं. कोंबड्यांना एक खायला जमत नाही, घार तर उचलून नेणार नाही ना, अजून तराळीन भाकरीला आली नाही, आई तिला नक्की सांगणार. अगं सीता, भाकरीचं टोपलं थोडं दिवळीत ठेव आणि दारातला साप तेवढा बाहेर फेक. कुठंजी निघाला होता? निघतं कुठला, आमचं कार्ट कुठून घेऊन आले कुणास ठाऊ. रोज एक घेऊन येतोय, मला वैताग आलाय बघ. वैताग येण्यासारखंच बापूचं वागणं होतं. गावंदरीत साप निघाला होता. 3रा प्रहर होता. माणसांची कुठं वर्दळ नव्हती. मागं मऊ फराटा ठेवून तो आपल्या नादात सावकाश चालला होता. अरे पोरांनो, साप साप म्हणत त्याच्या पाठी लागला. तो निकट येईल तसा साप जोराने पळू लागला. मागं बापूही पळू लागला. साप जवळ आला की तो खाली वाकायचा, त्याचं शेपूट धराय हात पुढं करायचा, तोवर तो निसटलेला असायचा. पोरं बापूच्या घराकडे पळाली. बापूची आई, तुमचा बापू बघा, जित्या सापाच्या पाठी लागलाय. अगं बाई, काय म्हणू या भोगाला. तिचं ऊर दडपून आलं. पळताभुई थोडी झाली. अरे मुडद्या, काळाचार कसा पाठी लागलाय, मरतूस काय, फिर मागं बापू. आईचे हाक ऐकून तो उभा राहिला. तिनं रट्ट्याला धरून तिथनं बदडत आणलं, पण सापाचं बेड त्याच्या डोक्यात भिनभिनत राहिलं. ते कायमचंच. आईनं 17दा बजावलं, विनवलं, बाबा तुझ्या पाया पडते, पण त्याच्या वाटेत तेवढं जाऊ नकोस. वेळ का सांगून येते आहे. शेवटी आप्पांना गेला नव्हतं त्यातच. अगं, भुईवर सरपटणारं किरडू ते मला काय करते. शेपटाला धरायचं आणि सपकन आपटायचं, पांढरं फटफटीत होऊन पडते. पण आप्पाणाचं नाव तिच्या बोलण्यात आलं आणि तो गप्प झाला. त्याच्याच जोडीचा तो गुदस्ता मेला. कसलं पण जनावर धावून धरणार. खुळ्याच्या शेतात निघालेलं ते जनावर भलं येदान, पण आप्पांनाच्या हातानं निसटलं, धावत सुटलं. दडायला कुठं बीळ नाही, बघायला अवधी नाही. मागं 4 पावलावर आप्पांना त्याला ते जनावर धरून मारायचं होतं. गोफण धोंड्यागत जनावर गुंगू लागलं. अरे आप्पांना राहू दे, गेलं ते जाऊ दे.
पण हाकेच्या पुढेही आप्पांना. जनावर सळसळ झाडावर चढलं तसाच आप्पांनाही वर झाला. शेवटी गडी शेलाटा गडी सरसर चढला. जनावरानं शेंड्याची फांदी गाठली होती. आता पुढं सरकायला कुठं जागा नव्हती. तो अगदी जवळ गेला. फडा उगारून त्यानं फुसकारा टाकला. फुस. आप्पांना हात मागं घेतला. खालच्या फांदीचा मजबूत आधार घेऊन अंग मोकळं केलं. पुढं झुकला आणि त्याच्या डोळ्यात भाल्यासारखी नजर फेकली. कुठं जातोस वागा? फुस फुस. आप्पांना खाली उतर, जनावर लय खवळलंय, त्याच्या नादी लागू नकोस, घात होईल. खाली लोटलेला गाव ओरडू लागला. असलं काही आक्रीत करू नकोस असं म्हणू लागला. भुजंग फांदीवर फडा आपटू लागला, फुसकारू लागला. तशी माणसं बेचैन होऊ लागली, त्याला विनू लागली. अरे आप्पांना. त्याला डाव्या हातानं हुलकावणी धावत त्याची मानगुटी उजव्या हातानं गपकन धरली आणि लगेच डाव्या हातानं शेपूट आधी अंगावर एक पाय ठेवला आणि लागला दोन्ही हातानं तणावा द्यायला. माणसांनी उड्या मारल्या, टाळ्या पिटल्या. शब्बास शब्बास वागरा. वाशासारखं लांबलचक जनावर खाली टाकलं. असला आप्पांना मेला याचं त्याला क्षणभर दुःख झालं. पण आप्पांना मेला तो साप चावून नाही, माणूस चावून याचं त्याला वाईट वाटलं. आप्पांनाला साप चावला नाही, माणूस चावला. रांजणातला तो भुजंग त्याने नाना कसबानं मानगुटीत धरून बाहेर काढला. तोवर त्याच्या हाताला त्यानं वेटाळून टाकलं. डाव्या हातानं त्याचं वेटाळं निघेनाच. ते अधिकाधिक घट्ट होऊ लागलं. आपला हात दुबळा होत आहे याची त्याला जाणवू लागलं. अरे कुणीतरी जवळ या, याला कुऱ्हाडीनं खापला, विळानं तोडा. माझा हात यानं पार जखडून टाकलाय. मी याची शेपटी धरली आहे, मानगुटी पकडली आहे. या, जवळ या. तो मोठ्यानं विनवू लागला, पण कुणीच जवळ यायला धसेना. प्रत्येकजण बिचकू लागला. आप्पांनाची बायको धाप्याजत बापूकडं आली. बापू, आता तूच त्यांना वाचव. सगळी माणसं खुळ्यागत बघत राहिल्या ती. पण तो येईपर्यंत आप्पांनाचा हात बधीर झाला. मुंडक्याची पकड सैल पडली तशा भुजंगानं हात फोडला. आई ग म्हणत तो हात धरून खाली बसला. बापूनं त्या भुजंगाला सोडला नाही. जमिनीवर आपटून मारला खरं, पण आप्पांनाला तो वाचू शकला नाही. बघत उभा राहिलेल्या माणसाच्या तोंडावर त्याला थुंकावंसं वाटलं. थुंकला नाही, परंतु थुंकल्यापेक्षाही हीन नजरेनं बघत मळ्याकडे गेला. धावनच्या शिळावर बसला. साप निघाला म्हणून कोणी बोलवाय आलं. बापूनं नाही म्हटलं नाही. दिसला साप कधी सोडला नाही. ते जवळून जाताना बापूला आपला उपमर्द वाटला. अंगच्या माजानं विडवलेली नागिन, तिच्या वासानं धुंदावलेला नाग, त्यांना पुढचं काहीच दिसत नव्हतं. नागिन सुसाट धावत होती. नागाला जराही स्पर्श करू देत नव्हती, पण तो काही पाठ सोडत नव्हता. तिच्या गतीत धावत होता. तिला वेटाळून कवेत घ्यायला विलक्षण घायल झाला होता आणि ती त्याला हुलकावण्यात धावत होती. तो जवळ येतोय, वेटाळतोय असं दिसलं की ती ताडकन उडे, कासराभर अंतर तोडे, पुन्हा तिरकी वळून पुढं सुटे. त्याला परत वळून पाठी लागेपर्यंत ती 2 कासरं पुढं गेलेली असे. बापूला वाटलं सापडून ते एखादं माणूस यांच्या तावडीत सापडलं तर पाणीसुद्धा मागू देणार नाही. उभ्या उभ्या झेंडू फुटल. जात नव्हती कुठं आपल्या मळ्यात आसपास. कुठनं आली कोणास ठाऊक. त्याचा हात फुरफुरलं. बीज ठेवायला नको, नाहीतर मळाभर पैदास वाढून बसेल. त्याचं खांद्यावरचा हात बाजूला सारत तो पुटपुटला. साल्यांनी माझ्या मोहरं खेळ मांडलाय. आता ह्यातला एकही जीवन सोडत नाही बघ. जवळ निरगुडीचं झुडूप होतं. त्याचं फोकरा खिसून मोडला. अहो जाऊ देत तिकडं, काय करते ते आपल्याला, टाका ते हातातलं. ती आजिजीनं विनवू लागली. अहो नको नको, माझं ऐका. पण त्यानं
पुढंच धाव घेतली. तिचा आवाज थंड पडला. आता त्या मैदानात तिघं झाली. ती डोळं फोडून बघू लागली. सर्वात पुढं पळतेली नागिन, तिच्या अंतरानं असलेला नाग आणि कासऱ्या अर्ध्या कासऱ्यावर बापूचं पायांचं चक्र झालं. जनावर खवळलेली, सुदबुद हरवलेली, यांनी जायला नको होतं. तिचं उडू लागलं. मनात नाना शंका येऊ लागल्या. ती बेचैन झाली. फिरूनही ती जनावरं मागं फिरली. चुकून तो एखादा घाव चुकला, काय घडेल? ती अधिक चिंताक्रांत झाली. श्वास रोखून बघू लागली. आता तिघांची झालेली एक रेषा, त्यावर खिळलेली चंद्राची डोळं. पहिल्या झटक्यात नाग लोळवायला हवा आणि दुसऱ्या झटक्यात नागिन उलटी करायला हवी. जुळे आहेत. मारली तर दोन्ही मारायला हवीत, नाहीतर एक जायचं आणि एक राहायचं. घाव घातला जाईल असा तो नागाला आवाक्यात घेत होता. हातातली शक्ती एकवटत होता आणि एकाएकी नाग मागं मान फिरून बघायला गेला. त्याच क्षणी घाव वरमी बसला. नाग हातभर उडाला आणि उलटा फिरला, फडा काढून उभा राहिला. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या अंगावर विलक्षण कळ आली. आपलं अंग गळून पडते असं वाटलं. धड फुसकारताही येईना. बापूनं दुसरा टोला फडा घोसून लगावला. तो भुई सुपाट झाला. जागच्या जागी लोळू लागला. आव असलेलं तोंड मातीत घोळू लागलं. एव्हाना नागिन पसार झाली. चंद्रा पळत पळत आली. नाग गतप्राण होऊन पडला होता. तोंड मातीत माखलं होतं. शरीर उलटं पालटं झालं होतं. कसलं हे विपरीत धूळ! क्षणापूर्वी तर नजर ठरत नव्हती. आगीचा लोळच होता. बापूनं शेपटीला धरून परसानं परूस करून केला, तेव्हा त्याचं तोंड भुईसनं वर उचललं. मग त्याला कासऱ्यासारखा दुमता करून खांद्यावर टाकला, आंब्याखाली आणला आणि शेपटाला बांधून डहाळीला टांगला. अवजड जनावर उभा गाव बघायला लुटला. तिसऱ्या दिवशी बापूनं त्याला खाली घेतला. चंद्रानं त्याच्या मुखात तांब्याचं नाणं ठेवलं. अंगातोंडावर गुलाल टाकला. डोळं मिटून हात जोडून तिनं नंतर त्याचं दहन केलं. परत फिरताना चंद्रा एकदम दचकली. काय ग, पाहिलंत का? तिनं बापूला दाखवलं. झुडपाबाहेर तोंड काढून नागिन बघत होती. माणसाचं काय आणि जनावराचं काय, दुःख मिळून सारखंच. माणूस ओरडून दाखवते ती आणि जनावरं गिळून टाकतात ती. 3 दिवस झालं इथून गेली नसेल. देह होता ना त्याचा इथं. जाईल आता कुठंतरी, बापू बोलला. पण ती कुठं गेली नाही. तिथंच हिंडू लागली. भाऊच्या दृष्टीस पडली. बापूला दृष्टी पडली. हळदीतनं मिरच्यात फिरायची, मिरच्यातनं बांधायला यायची. कोणी नसलं तर धाब्यावर पडायची. आई, भाऊ बोलला, आपल्या मळ्यात बघ, नागिनच फिरायला लागल्या ग. दादानं तो नाग मारला नव्हता का, त्या जुळ्यातली? होय जी, मला बी दिसली. मी भेंडी तोडायला गेले होते आणि बांधावून खाली पडली. चंद्रानं पुष्टी दिली. बापू अजून आला नव्हता. ती थोडा वेळ स्तब्ध झाली आणि मग भाऊला म्हणाली, उद्या आहे आयतवार. माळावरच्या शुदोबाला नारळ वाढून ये आणि त्याचा अंगार मळ्यात टाक, छपरात टाक आणि बापूला म्हणावं, दिसा उजेडी घरला परतत जा. सासूचं बोलणं ऐकून चंद्राचं काळीज कोणीतरी ओढल्यागत झालं. बापू आला तेव्हा तिला थोडं बरं वाटलं. तो जेवायला बसला तेव्हा आईनं सुरू केलं, बापू, झालं थोडं पुरं झालं. आता यापुढं कुठल्या जनावराला हात लावू नको. तुझ्या पाया पडते. म्हातारपणी माझ्या नशिबाला काही आणू नकोस. आई रोज असं काकुळतीला येऊन का पुन्हा पुन्हा सांगते? त्याच्या लक्षात आलं नाही. चंद्रा आत उभी होती. तिला वाटलं आपण बी बोलावं. त्या दिवशी मी नव्हते म्हणत का, त्याच्या पाठी लागू नका, माघारी फिरा, ते जुळा आहे.
माझं कोण ऐकतंय? मला काय कळतंय? ती गप्प बसली. सकाळी तो मोठ झोपाय गेला. ती धावावर पसरलेली दिसली. आज आईचं बोलणं आठवलं, पण क्षणभर हातात चाबूक घेऊन धावला. तवर ती पलांदीच्या गवतात अदृश्य झाली. कुडियाईनं गवत उलतं फालतं करू लागला. काय ग दादा? ती नागिन आता इथं कुठंतरी शिरली. भाऊच्या अंगावर काटा आला. जुळ्यातलं मागं राहिले बघ, राहायला नको होतं. भाऊला पण तेच वाटलं. चंद्रालाही तेच वाटलं. मारलं तर जुळं मारावं, नाहीतर नावच काढू नये. बापूचं मन कांडरलं. पाण्याची आट आली होती. भाऊनं फूट दार केलं. कुदळा दुसऱ्या दाराच्या तोंडावर टाकला. हातपाय धुतलं आणि विहिरीवर आला. वहिनी अशी का उभी? दादा तूही वड मोठ, भुका लागल्यात. हो खरंच की, आपण खुळ्यासारखं उभा आहोत. सरासरा बैल मागं सारली. पाणी पायला 2 मोठा काढल्या. तिनं दोघांना वाढलं. तू जेवत नाहीस? आता वंस येतील मग जेवीन. उरली भाकरी बांधून ठेवली. तिला अद्याप ती नागिन दिसत होती. फडी काढून उभी राहिलेली. द्वाड आपलं मनच लई भित्र. त्याने सापाला ओढून मारायचं आणि तिच्या नुसत्या नावानं आपल्या अंगाचा थरकाप व्हावा. तिला ओशाळागत झालं. ती उठली, पाठीखाली भाकरी झाकून ठेवली. संध्याकाळच्याला भाजीला काहीतरी सापडते का बघायला गेली. दुपारी ती एकटी झाडाखाली बसली होती. चेहरा टाकला होता, नजर समोर होती. तो माग काढत आला आणि गंमत करायची म्हणून हातातला चाबूक अंगावर टाकला. केवढी दचकली ती. त्याला हसू फुटलं. हे काय तुमचं हसू होतं, पण आमचा जीव जातो. अगं देखतं एकतं किरडू, काय भ्यायचं त्याला एवढं? उंदराचं शेपूट धरून फेकल्यावर फेकायचं. त्याच्या बोलण्यातला तिने त्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही. एरवी उठली असती, त्याच्या गळ्यात हात टाकले असते. त्यानं विचारलं, चंद्रा चेहरा का टाकलास? मला बघा. हां बोल. मला बघा इथं नसल्यागत वाटतंय. ह्या घ्याईत, ह्या जमिनीवर कुठंच नसल्यागत वाटतंय. तिचं बोलणं बापूला काही कळलं नाही. तेव्हा तो म्हणाला, चल इथं काय एकटी बसलीस? रात्री सासूनं मिनत्या केल्या. चंद्रा अगं 2 घास मोड, अगं हात उष्ट कर. तेव्हा कुठं 2 घास खाल्लं. 2 दिवस मध्ये इसाळा टाकून 3ऱ्या दिवशी ती सासूला म्हणाली, आत्ती घरात बसून हातपाय मोडल्यावानी वाटतंय. मळ्याकडे जाऊन येते. कोरड्याशाला काहीतरी घेऊन येते. एकटीच? नाही, मी आणि वंस. दुपार टळली होती. बैलापुढच्या ओसरीवर घोंगडं अंतरून बापूनं अंग टाकलं होतं. वाटणी चंद्रा येत्याली दिसताना तो उठून बसला. चंद्राकडं बघून हसला आणि तिला उद्देशून पर अंजूला म्हणाला, घरात दम निघाला नाही वाटतं. भाजी बघाय आलोय, अंजू म्हणाली. असं होय, तुम्हासनी काय वाटलं? चंद्रा, तेच वाटलं. जावा, भेंड्या वाट बघतायत, पण जास्त हुदूल करू नका. कालच पाणी पाजलंय. वहिनी मी इकडून बघत येते. मी इकडून अशी येते. पलांदीच्या कडेनी भेंड्या तोडत एक झाड बघत पुढं चालली. गवारीच्या झाडाची गवारी खुडत, भेंडीच्या झाडाची भेंडी तोडत अंजू पुढनं येते. बापूनं बैल पाण्यावर सोडलेत. भाऊ वैराण काढतोय आणि एकाएकी ती ओरडली, भाऊजी. हातातली मूठ तशीच्या तशी टाकून भाऊ पळत आला. पळता त्यानं बापूला हाक मारली, दादा. बापू इरोळ्यासारखा हल्ला. चंद्रा. वहिनी. भाऊ घाबरला. ती डसली. तसा चंद्रानं पाय झाडला आणि अंगठा धरून खाली बसली. बापू जवळ येताच तिचं डोळं डबडबलं. आतनं हुंबाळून आलं. बापूचा हात तिनं हातात घेतला. मग त्याला वाटून ते वाटलं.
अधीरतेने विचारलं, चंद्रा, चंद्रा, काय झालं, काय झालं? असं एकाएकी अंग का टाकलंस? चंद्रा, तिनं अंगठ्यावर बोट ठेवलं. दादा, ती बघ पलांदीवरनं चालली आहे. बापू उठाय गेला, तिनं हात सोडला नाही. जाऊ द्या, जाऊ द्या, तिनं नुसतं हातानं खुणावलं. अंतकाळी तो जवळ असावासा वाटलं. खरकन बापूनं धोत्राचा पदर फाडला, घोट्यावर बांधला. दंश झाल्या जागचं कातडं तोडलं, तोंडानं रक्त ओढलं. गाडीतनं शिदोबाच्या देवळात आणलं, लिंबाच्या पाल्यात झोपवलं, रस पाजला. पण चंद्रा कुणाचीच उरली नाही. बापूच्या मांडीवर तिची मान लवंडली. मला आता मी कुणाचीच नसल्यागत वाटते बघा. चंद्रा, बापूनं हाक मारली. सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी घळाघळा वाहू लागलं. तरणी-ताटी पोरगी. काय बघितलं होतं? मरायचं आहे हे वय? जोडा कसा छान जमला होता. देवाला बघवला नाही, जमावाला फुटलेली वाचा. परंतु बापूची वाचाही पुन्हा कोरडी झाली आणि डोळेही. ना अश्रू घळघळले, कडा ओल्या झाल्या, जसा तोही तिच्याबरोबर गेला होता. बापू, उठ बाबा, तुलाच दुःख आहे. आमासनी ती सगळ्यांना दुःखात टाकून गेली. आईनं जड गळ्यानं म्हणावं, डोळं ओलं करावं. बापूंच्या चिमण्या तोंडावरून हात फिरवावा. भाऊनं केविलवाणी बघावं. मुळूमुळू रडावं. धाकट्या अंजूनं भिंतीशी उभं राहून मुसमुसावं. बापू आहे तसा मनाला डोळे लावून स्वतःच सांडलेला. दिशा हरवल्यागत, आभाळ लवंडल्यागत, दिवस वितळल्यागत, नवं सगळं असून नसल्यागत. चंद्रा गेली, ते आपलं सगळं घेऊन गेली. सकाळची न्याहारीची भाकर घेऊन यायची. आपण मोटंवरनं बघायचो. लक्ष्मी फिरल्यागत दिवसभर मळ्यात फिरायची. भरात आलेली जोंधळ्याची कंस छातीला धरायची. हळदीच्या पानावर हात फिरवायची. हिला फूल आलंय, ही आता गर्भाळली नव्ह? आपण भ्रमात पडायचो. काय उत्तर द्यावं सुचायचं नाही. नुसतं तिच्याकडं बघत राहायचो. ती फुलं उंगायची तेव्हा तिच्या फुगलेल्या नागपुड्या मोठ्या आकर्षक दिसायच्या. आपण धराय धावायचो, ती हरणीवाणी धावायची. आणि हस्ताच्या पावसात एकदा सापडली. भिजून चिंब झाली. पळत पळत अंग चोरत आली. केळ थरथरल्यागत थरथरू लागली. कशाला गेली होतीस पावसात भिजायला? ह्यो बाबा असा एकाएकी अंगावर कोसळल ठावं नाही. तिचं ओलं लावण्य बघून आपल्याला खुळ्यागत झालं. तिथं पाऊस का न कोसळावा? पाऊस कोसळत राहिला. दिशा अंधुक झाल्या. तेव्हा तिला वाटलं अशावेळी छपरात कोणी नसावं. तिचं तिलाच लाजल्यागत झालं. बापूला वेड्यावाणी झालं. तिचा काय दोष? मला चावायचं होतंस, मी तुला मारलं. मला माहीत होतं तू डूग धरणार, माझा घात करणार, पण तू उलट केलंस. मी आता तुला सोडणार नाही. पहिल्याच दिवशी सोडणार नव्हतो, पण तू सुटलीस खरं. आता नाही सुटायचीस. बापू, सोड आता हे खुळं. पण ती का सापडायची सापडायची आहे? तिला दावायचा होता तो गुण दावला तेवढा तिने दावला. तरी मी किती म्हणायची, हात जोडायची, ऐकलं नाहीस माझं. तुला तर काय म्हणायचं? बापू बोलायचा नाही. हातात वावभर काठी घ्यायचा आणि सारं शिवार पालथं घालायचा. मळ्याची बांध, पांदीची झुडपं, रानातली वारुळं, केकताडाची ताटवं सकाळच्या उन्हाळा बाहेर पडले असेल म्हणून सकाळी, दुपारी कुठंतरी सावलीला बसले असेल म्हणून दुपारी, उगवल्यापासून मावळेपर्यंत. ना सूद अन्नाची, ना बोध विचाराची. आईनं यायचं, 5 घास भरवायचं. भाऊनं यायचं, दादा खा म्हणायचं. अंजूनं दादा जेव म्हणायचं. समजुतीसाठी थोडं खायचं, तोंड ओलं करायचं आणि परत शोधायला लागायचं. ती झुडपं, हळदीचा फड, पलांदीचं गवत ती गेली नसेल, नाही जायची. फिरून तो आंब्याखाली आला. बुंधाला टेकून बसला. नेहमी आपण इथंच बसायचो. चंद्रा असायची.
इथनंच तिनं जुळं दाखवली. अद्याप तिचा वास देखील गेला नाही. तिची पावलं मुजली नाहीत. चंद्रा, चंद्रा बस. त्यानं सरून तिच्या कुशी बिलगत्याली जागा दिली. निबुंद्याला पाठ लावून खांद्यावर मान टाकून बसला. चंद्रा समोरून येत्याली विसावत्याली. कुठं आहे चंद्रा? आपण बस कुणाला म्हणालो? सरून जागा कुणाला दिली? त्याला अधिक उचमळून आलं. डोळ्यातलं पाणी टपटपू लागलं. नागिनीनं समोरच्या झुडपातनं मुरँडकं बाहेर काढलं. त्याच्याकडं बघू लागली. हळूहळू कासऱ्याच्या अंतरावर आली. बापूला थोडं उशिरा जाणवलं, पण तो जागचा उठला नाही. का जवळच्या काठीवर त्याची मूठ आवडली नाही. तो नुसता उसवल्या नजरेनं तिच्याकडे बघत राहिला. ती आपलं हातभर अंग काढून निश्चल उभी होती. धन्यवाद मित्रांनो. ही जर कथा आपणास आवडली असेल तर माझ्या या कथेला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.